करार खरं तर आज नवी मुंबई मुंबई पनवेल या विभागातनं संघ मात्र आज या पहिल्या दिवशी मात्र दाखल होणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर एक चांगला क्रिकेटचा खेळ मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. खरं तर शुभम रील स्टार, खरं तर शुभम म्हटलं तर माहुल गावाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक कलाकार. खरं तर यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगले चांगले रील्स मात्र ते अपलोड करतात. आणि सध्याच्या घडीला जी MPL झाली, अर्थातच माहुल प्रीमियर लीगमध्ये त्यांची चांगली कामगिरी राहिली. तोच मात्र माहुल गावाचा रील स्टार सध्याच्या घडीला शुभम गोलंदाजी ट्रॅकवर आणि फलंदाजी ट्रॅकवरती खरं तर अमित आणि साजिद हे दोन फलंदाज मात्र तिथं सज्ज आहेत. 5 षटकाचे सामने आहेत, 2 षटक मॅन्डेटरी, पॉवर प्ले कंपल्सरी. गेम ऑन. पहिला चेंडू हवाई हल्ला आणि हे काय घडलं, खरं तर शुभम यांनी पहिल्या चेंडूमध्ये मात्र चलता केलाय अमित या फलंदाजाला. खरं तर असं म्हणूया की कोळी बांधव आहे आणि कोळी बांधव म्हटलं तर प्रमुख व्यवसाय मासेमारी आणि पहिल्या चेंडूमध्ये जालं विणलं गेलं होतं का काय, हा प्रश्न मात्र नक्कीच पडलाय. तिथं मात्र सुरेख झेल मात्र टिपलाय आणि पहिल्या चेंडूमध्ये अमरनगर क्रिकेट स्पोर्ट्स क्लबला लागलाय मोठा झटका. ठीक आहे. नवीन बॅटर खरं तर वर्णनच्या भूमिकेत ज्यांचं आगमन झालेलं आहे सध्याच्या घडीला हुसेन, हे मात्र फलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. खरं तर माऊल गावाने मात्र सांगितलं की आम्ही खरं तर ट्रॉम्बे नगरीमध्ये का आलोत आणि पहिल्या चेंडूमध्ये शुभमनी मात्र चांगली कामगिरी केली. एक चांगल्या बॅटरला त्यांना मात्र माघारी परतवले डगआउटच्या दिशेने. त्यांची जागा भरण्यासाठी हुसेन थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे. खरं तर अमरनगर क्रिकेट स्पोर्ट्स क्लब हा फ्रंट फुटला आले, जास्त उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडू होता. हुसेनला वाटलं की वाईट चेंडू आहे, पण तसं काही घडलेलं नाही आहे. आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये विकेट आणि दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र चेंडू आलाय निर्धाव. अकाउंट मात्र अजूनही ओपन झालेलं नाही आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर हॅलो, अजून एक मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतोय हुसेनच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 2 चौकार आणि अकाउंट मात्र ओपन करून दिलेल्या हुसेनने स्वतःचा 8 धावा आणि संघाच्या झाल्यात ते सुद्धा 8 धावा. खरं तर अमित आऊट झाल्यानंतर कुठंतरी संघ हा संकटात सापडला होता, पण संकटमोचक म्हणून हुसेन आले आणि हुसेनच्या बॅटमधनं 2, एक मिड विकेटच्या दिशेने आणि एक बॅकवेट स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र 2 चौकार मात्र आपल्याला. हॅलो हॅलो, अजून एक कुठलाही खेळाडू नाही आहे
या स्पर्धेचा पहिला हॅट्रिक चौकार होईल का? हो, एकदा हुसेनसाठी जोरदार ताली होऊन जाऊन दे मित्रांनो. खरं तर पहिला चेंडू आपण जर विचार केला तर माहुल गावाचे राहिले आणि 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर अमरनगर. खरं तर अमरनगर हा संघ नवीन आहे, सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे. बघा चिताक्या म्हटलं तर पायलीपाडा, अमरनगर, दत्तनगर, ट्रॉम्बे, कोलीवाडा, अप्पर ट्रॉम्बे ही सर्व मात्र गावं आहेत. आता कोण म्हणेल की मुंबईमध्ये गावं नाही आहेत? बघा तुमच्यासमोर हा ग्रामीण क्रिकेटचा थरार मात्र सुरू आहे. पहिला सामना आपण जर विचार केला तर चेंबूरचा एक दादा संघ अर्थातच अमित दादा अँड कंपनी मात्र खेळत असताना पहिल्या चेंडूमध्ये विकेट आल्यानंतर हुसेननी मात्र करारा जवाब दिलाय. 3 चौकार मात्र ठोकलेत. अजून एक मात्र स्विच हिट मात्र खेळला गेला, पण जेव्हा हुसेननी त्याच्या सरळ बॅटने 3 चौकार ठोकले आणि असं चित्र वारंवार आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये बघायला भेटते. जब सीधी उंगली से निकल रहा है तो बल्लेबाज उंगली टेढ़ा क्यों कर रहा है वही समझ में नहीं आ रहा है. बघा तुम्ही सरळ बॅटने 3 चौकार ठोकले. 3 चौकार आल्यानंतर कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये अमरनगर संघ हा जो क्रिकेटचा संघ आहे तो मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला आहे आणि रिव्हर्स शॉट खेळल्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी या चेंडूमध्ये 1 धाव आली असती, 2 धावा आल्या असत्या, त्या गरजेच्या होत्या. आता पहिल्या षटकानंतर धावा झाल्या त्या म्हणजे 12. चला घाई करा, स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हातालाच्या टायमर ऑन आहे. पहिल्या षटक विचार केला तर कभी खुशी कभी गम असं आपण म्हणूया, कारण पहिल्या चेंडूमध्ये विकेट आल्यानंतर बाकीच्या 3 चेंडूमध्ये हुसेननी या स्पर्धेचा पहिला हॅट्रिक चौकार मात्र ठोकलाय आणि मान मात्र मिळाला या फलंदाजाला. साजिद मात्र 6 चेंडूनंतर स्ट्राईक एंडवरती खेळताना दिसत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती खरं तर माहुल गावाचा एक असा क्रिकेटर जो बॉक्स क्रिकेट मात्र चांगला खेळतो, ओव्हरआर्म क्रिकेट मात्र चांगला खेळतो. माहुल प्रीमियर लीगमध्ये खरं तर त्यांचा संघ लक्ष्मी इलेव्हन खरं तर हाच संघ होता आणि त्या संघाचा मोरका सध्याच्या घडीला गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाल्यानंतर आता बघायचं आहे षटक क्रमांक 2 कशा प्रकारे असणार आहे, कारण दुसरं षटक आहे. 5 षटकांचे सामने आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची ओव्हरआर्म स्पर्धा, 3 दिवसाची ही स्पर्धा. बघा गणेश पाटीलने आल्या आल्या पुन्हा एकदा मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. साजिद खरं तर एक मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. शुभम नंतर मात्र गोलंदाजीची धुरा गणेश पाटील मात्र सांभाळतायत. लो फुलटो चेंडू, टायमिंग व्यवस्थित जुळलेला नाही आहे. खेळाडू आहेत मिड विकेटच्या दिशेने, दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. धावसंख्या झालेल्या 30 म्हणजे 13 धावा. 3 चौकार आल्यानंतर खरं तर ही सिंगल साजिदच्या बॅटमधनं आपल्याला बघायला भेटली. खरं तर नवा संघ आहे आणि सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या कालामध्ये खरं तर अमर क्रिकेट स्पोर्ट्स क्लब आपल्याला मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना नक्की दिसणार आहे, कारण आपण जर विचार केला तर या अमरनगरमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. रमेश भोईरसारखा दिग्गज खेळाडू, आसिफ आहे, अमित आहे, चांगली संघाची बांधणी आहे आणि इथं मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग मात्र केला जातोय. चेंडूला अडवलं, फेकलं, तदनंतर मात्र 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि धावसंख्या झालेल्या 30 म्हणजे 15 धावा. गणेश पाटील या माहुल गावाचा सबसे कातिल असा हा खेळाडू, बॉक्स क्रिकेट ज्यांनी गाजवलं, ओव्हरआर्म क्रिकेट गाजवलं आणि आपल्या गावासाठी मात्र क्रिकेट खेळत असताना पुन्हा एकदा स्विच हिट हुसेनला झालंय काय आणि इथं काय घडलं. खरं तर हा फटका असा आहे, लगे तो आबाद नाही लगे तो बरबाद, आणि इथं मात्र फलंदाज झालाय बरबाद. रिव्हर्सच्या नादामध्ये मात्र एक सेट फलंदाज ज्यांनी मात्र 3 चौकार ठोकले आणि तदनंतर एक चुकीचं शॉट सिलेक्शन असं आपण म्हणूया आणि हुसेन बॅक टू डगआउट. डीजे
खरं तर आपण जो पहलगाम इथं काश्मीरमध्ये जो हल्ला झाला, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर त्याची निंदा करतोय आणि खरं तर 27 जणांनी मात्र आपले प्राण गमावले आणि त्याला तर खरं तर या स्पर्धेच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा दिली. बघा आय पी एलमध्ये पण काल मात्र त्या सर्व जे आपल्यामध्ये नाही आहेत त्यांनासुद्धा मात्र आय पी एलच्या माध्यमातून श्रद्धांजली मात्र देण्यात आली. पुन्हा एकदा लेट कट, काय फटका सजवलाय, ताकद मात्र भरपूर होती आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि आसिफच्या बॅटमधनं आलाय सुंदर असा चौकार. डीजे खरं तर आम्ही स्कोर तुम्हाला षटक मात्र जेव्हा दोन षटकं होतील तेव्हा आम्ही तुम्हाला स्कोर सांगू, कारण स्कोरर थोडासा लांब आहे आमच्यापासनं. पुन्हा एकदा मात्र हुक केलाय आणि आता धावा मात्र किती बुक करतील हे मात्र बघायचं आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि षटक क्रमांक 2 मात्र इथं संपुष्टात आला आहे आणि 2 षटकानंतर 20 धावा, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण 2 विकेट मात्र माघारी परतलेत अमर स्पोर्ट्स क्लबचे. खरं तर नवीन संघ बांधणी आणि नवीन संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहेत. खरं तर श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ यांच्या विद्यमान आयोजनातनं खरं तर 3 दिवसाची लाख मोलाची स्पर्धा आज आपल्या भेटीला आली. स्पर्धेचा पहिला दिवस. जनसेवा हीच खरी ईशेश्वर ट्रस्टचे दमदार व्यक्तिमत्व, तुम्हा आमचे सर्वांचे लाडके आदरणीय दीपक महेश्वरी सरांच्या शुभास्ते मात्र या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली, कारण त्यांच्या शुभास्ते आपण या स्पर्धेला दमदार असं आपण म्हणूया की झालेली आहे. उद्घाटन सोहळा मात्र त्यांच्या हातातनं आपण पार पाडला. खरं तर ट्रॉम्बे चिताक्या म्हटलं तर एक इतिहास ज्यांनी घडवला. खरं तर मोठे मोठे कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटले. खरं तर दहीहंडीचा सोहळा आपण जर विचार केला तर प्रत्येक वर्षी त्या दहीहंडीमध्ये मात्र रकमेमध्ये वाढ आणि खरं तर गेल्या वर्षी तब्बल 80 गोविंदा पथकांनी मात्र आमच्या या गोविंदा जो आमचा जो विसर्जन आमचा जो होता हॅलो 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 जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 मात्र घेऊन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर भारत. हो पुढे सरसावले, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र बघायला भेटला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे का आणि 2 धावा पूर्ण होतील का? हो इथं मात्र काय घडलं, भारतने चेंडू गॅदरच मात्र केलेला नाही आहे, कारण एक धावबाची संधी मात्र निर्माण झाली होती. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये काही सेकंद मात्र तुमच्याजवळ असतात आणि ते काही सेकंद मात्र तुम्हाला झिरोसुद्धा बनवतील आणि एका ठिकाणी तुम्हाला हिरोसुद्धा बनवतील, कारण क्रिकेटचा खेळ हा अद्भुत आहे. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्लीज अगर तुम्ही कुठलाही संघ इथं दाखल झाला असेल तर तुम्ही पाणी पितायत किंवा तुम्ही काही खातायत. इथं मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने जमिनीलगतचा फटका मात्र बघायला भेटला मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण तिथं मात्र थांबवलं जातं आसिफला. बघा महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, जेव्हा कुठलाही संघ इथं दाखल होईल आणि जेव्हा तुमच्यासोबत तुमच्या पाण्याच्या बाटल्या किंवा रॅपर्स आणि तुम्ही काय अगर खात असाल तर त्याचा कचरा बघा इथं डस्टबिन आहे, त्या मैदानाच्या आतमध्ये कोणीही कचरा करू नका, डस्टबिन इथं आहे. आणि जाताना प्लीज म्हणून म्हटलं जातं ना, मुंबईचं एक स्लोगन आहे, स्वच्छ मुंबई आणि आपली मुंबई. खरं तर आपण मुंबईमध्ये आहोत, ट्रॉम्बेमध्ये आहोत, या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये आहोत आणि आपण स्पर्धा आपण अनुभवत आहेत. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ आयोजित एक भव्य दिव्य लाख मोलाची स्पर्धा. भारत पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला. खरं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटनीय सामना मात्र सुरू आहे आणि दुसऱ्या सामन्यासाठी मात्र जे 2 संघ आहेत आयोजकांना विनंती आहे, जसं मात्र 5 षटक होईल त्यांना टॉस बॉक्ससाठी बोलवा. खरं तर दुपारची वेळ आहे, कुठंतरी मात्र ह्युमिडिटी मात्र जास्त आहे, गरमीचा तो पारा जास्त आहे. तर अगर कुठल्याही खेळाडूला अगर पाणीची गरज आहे तर तुम्ही पाणी प्या. स्लो वन पद्धतीचा चेंडू, टायमिंग जुळलेलं नाही आहे. जेपी मात्र तिथे येत आहेत, कुठलीही चुकी नाही आहे. दर्जेदार झेल मात्र पकडला जातोय आणि संपतोय साजिदचा खेळ. डीजे
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निमेश भोईर मात्र दाखल होत आहेत. युवा फलंदाज, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू या अहमदनगर गावाचा. आणि खरं तर पिता आणि पुत्र मात्र खेळताना दिसणार आहेत या स्पर्धेमध्ये. खरं तर रमेश भोईर हे त्यांचे वडील इन ॲक्शन. खरं तर चिता कॅम्पचा एक असा गोलंदाज, खरं तर या नावाची चर्चा नक्कीच चिता कॅम्पमध्ये आवर्जून रमेश भोईर हे नाव मात्र घेतलं जातं. कारण एका टायमाचा खरं तर किल्लर गोलंदाज, प्रत्येक फलंदाजाच्या दांड्या गुल करण्यासाठी सक्षम असणारा, खरं तर जुना जाणता आणि एक लेजंड खेळाडू म्हणून आज अहमदनगर गावाचा मात्र नेतृत्व करतायत. जाऊया पुन्हा एकदा भारत. फटका तर मात्र चांगला आहे, पण नो मॅन्स लँडमध्ये मात्र चेंडू पडला आहे. आणि जोपर्यंत मात्र खेळाडू चेंडूला पकडतील, उचलतील, फेकतील आणि सहजपणे 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. तिसरं षटक मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका ठिकाणी अमरनगर आणि दुसऱ्या ठिकाणी माहुल कोलीवाडा. खरं तर 2 संघ मात्र खेळताना दिसणार आहेत. एक संघ मात्र आपल्याला रविवारी मात्र खेळताना दिसणार आहे. त्याच्यामध्ये मंगेश वैती, कडक असे मात्र हे जाणते खेळाडू मात्र खेळणार आहेत. जाऊया पुन्हा एकदा मात्र भारत गोलंदाजी ट्रॅकवर. अजून एक चांगला फटका, सरळ बॅटने मोठा फटका. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या धावा 4-4-4-4. डीजे अमरनगरनी मात्र चांगली सुरुवात केली. 30 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. एक सरळ बॅटने सरळ चौका मात्र आपल्याला बघायला भेटला निमेश भोईर यांच्या बॅटमधनं. 29 चला माफी मागतो, 30 नाही आहे, 29 आहे. कारण थोडासा टेक्निकल इश्यू आहे. कारण माईक करत आपण जर विचारतो मुख्य डीजेच्या बाजूला आणि स्कोरर आमचा बराचसा लांब आहे, तर थोडासा मात्र प्रॉब्लेम आहे. थोडंसं समजून घ्या, पहिला दिवस आहे. याच्यानंतर मात्र सर्व व्यवस्था मात्र केली जाईल. 29 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. नवीन गोलंदाज वंश कोळी सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 4थं षटक मात्र घेऊन येत आहेत माऊल गावचे युवा गोलंदाज. सध्याच्या घडीला MPL मध्ये चांगली कामगिरी राहिली. वंश कोळी खरं तर तेच तर्रार गोलंदाज. आता हा बॅटल मात्र बघण्यात मजा येईल, कारण एका ठिकाणी निमेश आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी वंश आहेत. चला टीमचा मोरका सध्याच्या घडीला आसिफ फलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 वंश कोहली. खरं तर थोडासा रनअप आपण जर विचार केला तर जास्त रनअप मात्र घेतात. इथं मात्र पूल करायचा होता, पण हा चेंडूचा विचार केला तर आलाय निर्धाव चेंडू. वंशने मात्र पहिल्या चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर विचार केला तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन, एक डीप एक्स्ट्रा डीप लॉंग ऑफ, ही व्यूहरचना. अजून एक चांगला चेंडू. खरं तर ऑनच्या दिशेने खेळायचा होता, पण चेंडू गेला ऑफच्या दिशेने. तिथं मात्र एक छोटा खेळाडू आणि खरं तर झाली आहे चुकी त्याच्याकडनं. खरं तर लहान चिमुकला आहे, पण त्यांनी मात्र हिंमत दाखवलेली आहे. पण एकदा फिल्डिंगसाठी जोरदार ताल्या जाऊन दे. खरं तर वय वर्ष कमी आहे. बघा नाव जिनीतचं आपण कौतुक करूया, कारण रनआउट त्यांना करायचा होता, पण तिथं मात्र बॅकअप नव्हतं. जिनीतचं आपण कौतुक करूया. फार कमी वयामध्ये त्यांनी मात्र पदार्पण केलंय या टेनिसच्या क्रिकेटच्या पटलावर. अजून एक काय फटका सजवलाय इनसाइड आउट. खरं तर चेंडू चाललाय बाउंड्री लगत, खेळाडू मात्र चेंडूचा पाठलाग करताय. चेंडूला अडवलंय, मात्र पुन्हा एकदा तोच एक लहानसा चिमुकला. थ्रो तर येणार नाहीये, पण त्याच्या प्रयत्नासाठी जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. बघा कोणी हसू नका, कारण वय वर्ष फार कमी आहे आणि असे फार कमी वयाचे खेळाडू आहेत, मात्र ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. खरं तर हिम्मत मात्र त्यांनी दाखवलेली आहे
आणि त्या खेळाडूच्या हिम्मतीला मात्र सलाम आहे. खरं तर 3 धावा किती 4 मात्र धावून काढलेले आहेत. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. षटक क्रमांक 4 चला स्पीडअप करा, कारण बराचसा उशीर झालाय. आज या स्पर्धेचा उद्घाटन दिवस आहे. आपण जेव्हा कुठेही जातो स्पर्धेला थोडासा मात्र पहिल्या दिवशी थोडासा उशीर होतो आणि तदनंतर आपण जर विचार केला तर एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला नक्कीच आलेली आहे. डेड बॉल मात्र चेंडू घोषित केला आहे विनोद सरांनी. खरं तर आज या दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. प्राप्ती लाईव्ह खरं तर 2 कॅमेरा समेत मात्र आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये पुन्हा एकदा पनवेल आणि वावंजे गावातनं आलेला हा यूट्यूब चॅनल एक दर्जेदार क्वालिटी. अजून एक लोअर फुलटो चेंडू होता, पण खेळाडू आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू गेला सीमारेषा पार, जिथं मिळाल्या धावा 4. डीजे आणि खेळाडूजवळ खरं तर आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. अंदाज मात्र घेता आलेला नाही आहे त्या खेळाडूला आणि त्याच्या डोक्यावरनं 1 बाउन्स चेंडू आपण जर विचार केला तर मिडविकेटच्या दिशेने फरार झाला. वंश मात्र थोडेसे नाराज असतील, कारण लोअर फुलटॉस मात्र चेंडू त्यांनी हाताळला होता. पुन्हा एकदा आसिफ, पुन्हा एकदा मात्र लो फुलटॉस चेंडू होता. लगे तो आबाद नाही लगे तो बर्बाद असं या स्ट्रोकला म्हटलं जातं. लेग बायच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. बघा पुन्हा एकदा सरळ बॅटने तुम्ही चांगला फटका खेळला. हा सुद्धा मात्र फटका कुठेही मारू शकले असते. लो फुलटॉस चेंडू होता, पण दिमाग की बत्ती जलाई आणि मात्र रिव्हर्स खेळला आणि त्याच्यामध्ये मिस टाईम झालं. पुन्हा एकदा मात्र फलंदाजी ट्रॅकवरती निमेश भोईर ज्यांनी मात्र एक चौका लगावलाय. अजून एक ताकद मध्ये आहे वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. डीजे .46 धावा मात्र या षटकाराच्या माध्यमातून. आणि श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा खरं तर पहिला षटकार ठोकण्याचा मान या निमेश भोईरला भेटला. एकदा जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. हॅलो हॅलो चला नेक्स्ट. हॅलो हॅलो चला जसा मात्र हॅलो 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 चला नेक्स्ट मॅच. जसे मात्र ही अर्धी इनिंग होईल. सोनबादेवी क्रिकेट स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन आणि रॉक 11चे कॅप्टन मात्र इथं उपस्थित आहेत. अनिल कोळी, रवी यायचं. चला भारत मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत. आणि इथं काय घडलं खरं तर ज्या बॅटरनी मात्र षटकार ठोकला होता तो मात्र बॅटर आता जातोय डगआउटच्या दिशेने. पण बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो.
या स्पर्धेचा पहिला षटकार मात्र लगावलाय निमेश भोईरच्या बॅटमधनं. एक लांबच लांब वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर मात्र ठोकला षटकार. चला आता मी टॉससाठी मात्र जसा मात्र सामना होईल तसं मी आमंत्रित करतोय कार्तिक कोहली कंस्ट्रक्शनचे आमचे जवळचे परममित्र अमर अमर कोहलीजी मात्र. हॅलो. बंद होते घडी घडी नको बंद. हॅलो हॅलो हॅलो. चला थोडासा टेक्निकल मात्र इश्यू येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. हॅलो 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 हॅलो. माईक चेक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तारीख मात्र दाखल होत आहेत. खरं तर भारतने मात्र चांगली गोलंदाजी केली. ही नवीन जोडी
दा चेक करा. आला आला आवाज. हॅलो.
हॅलो. चला आता काय मात्र फटका सजवला. यार जगूबाई. हॅलो. चला 2 चेंडू आणि 12 धावा. खरं तर जगूदादा आज ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये खरं तर चांगली कामगिरी करत असताना थोडेसे अनफिट आहेत. कारण माहुल प्रीमियर लीगमध्ये खरं तर 2 वेळा ते अनफिट झाले होते. पण लेट का पाठवलं गेलं हेच मात्र प्रश्न नक्कीच मात्र आम्हाला पडलाय. आता 2 चेंडू 12 धावा. अगर फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन मित्रांनो. बघा अनुभवाची सिदोरी आणि दांडगा अनुभव. डीजे ज्यांना मात्र त्यांची फलंदाजी बघत बघत आज मंगेश वैती नावारूपात आला तो जगदीश दादा आज ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये. खरं तर धावांची गरज आहे. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन मित्रांनो. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ना. तीच मात्र फलंदाजी, तीच धार आणि तोच धाक मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6 धावा. काय मात्र स्पर्धा रंगली आहे. पहिला सामना आपण जर विचार केला तर माहुल गाव कुठंतरी मात्र स्ट्रगल करत असताना पण पुन्हा एकदा या 3 षटकाराने मात्र मॅच मध्ये ज्यांनी जान फुकली आणि चेंबूरचा एका कालचा वंडर बॉय जगदीश कोहली सध्याच्या घडीला फलंदाजी ट्रॅक वरती. खरं तर हा पोलीचा चेंडू त्याच्यावरती हल्ला बोल. सामना जिंकवणार का नाही हा प्रश्न नक्कीच पडलाय. 1 चेंडू आणि 6 धावा. एका ठिकाणी अमरनगर, दुसऱ्या ठिकाणी माहुल कोलीवाडा. इथं मात्र काय घडलं. बॅटची लिडिंग एज पण आज जगदीशने मात्र मन जिंकलं या माहुल ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये. एकदा जगदीश दासाठी जोरदार ताल्या जाऊन मित्रांनो. काय मात्र लढलाय. 1 मॅन शो. डीजे